शिवसेना शिंदे गटाचा आज अहमदनगरमध्ये संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे। श्रीकांत शिंदे, दादा भुसे आणि सुजय विखे पाटील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। शहरातील माऊली सभागृहात सकाळी 11 वाजता या संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। स्थानिक पातळीवरील मतभेद दूर करण्यासाठी या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे। या सगळ्या तयारीचा आढावा घेतला माझ्या सहकाऱ्यानं। नगरला आज माऊली सभागृह येथे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याची जय्यत तयारी सध्या या माऊली सभागृहामध्ये सुरू आहे। आपण बघतो की हे फ्लेक्स जे आहे श्रीकांत शिंदे असतील किंवा खासदार सुजय विखे असतील यांचे फ्लेक्स लावण्यात येत आहे आणि 11 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। मेळाव्यासाठी स्वतः खासदार श्रीकांत शिंदे जे आहे ते हजेरी लावणार आहे आणि या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे। काही दिवसापूर्वीच आता या ठिकाणी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यानंतर हा शिवसेनेचा पदाधिकारी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी खासदार सुजय विखेंना मदत करण्यासाठी हे स्वतः श्रीकांत शिंदे जे आहेत ते मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे एकूणच आता आजच्या या मेळाव्यामध्ये श्रीकांत शिंदे नेमका आता पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण हा पहिलाच मेळावा जो आहे तो शिवसेनेचा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि स्वतः श्रीकांत शिंदे या ठिकाणी येणार असल्यानं या मेळाव्याला महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर। अजित पवार यांनी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाला अभिवादन केलेलं आहे आणि त्यावेळेच्या आपण ही थेट दृश्य बघतोय। शिवाजी सर काय सांगाल आज तुम्ही? काय सांगणार नाही, आज काय सांगणार नाही। आज पक्षप्रवेश करणार काय नाही, आज काय नाही। हो नाही, मी एकटा गोळ्या करा। हुतात्मा राजगुरू आमचं श्रद्धास्थान आहे, आम्ही कायम असतो, आज इथं आहे। मात्र आता शिरूरच्या जागेसाठी आपण एकत्र येणार आहात आणि पक्षप्रवेश करणार आहेत, ते आता बघू ना, थोड्या वेळ कळेल। आता लगेच नाही, अजून वेळ आहे। आपली गाडी कुठे? घे पाठीमागे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाला अभिवादन केलेलं आहे। मंत्रालयाच्या समोर असलेल्या स्मारकाला त्यांनी अभिवादन केलं आणि यावेळेला त्यांच्यासोबत आढळराव पाटील हे देखील उपस्थित असलेले पाहायला मिळाले। आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आणि त्यासाठीच त्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय। अजित पवार गटाची एक महत्त्वाची बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीसाठी आढळराव पाटील यांना देखील बोलावण्यात आलं आहे। तसंच शिरूर मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार देखील आजच्या या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आजच आढळराव पाटील हे अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्याआधीची आपण ही दृश्य बघतोय, ज्या वेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाला अभिवादन केलं होतं त्यावेळची ही दृश्य आहेत। सोबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते देखील होते। त्याचबरोबर आढळराव पाटील यांनी देखील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाला अभिवादन केलेलं आहे। ते देखील अजित पवार यांच्यासोबत उपस्थित होते। तरी दृश्य जी आहे ती खूप काही बोलून जात आहे। तर TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहे ती आपण पाहताय। अजित पवार आणि त्यांच्यासोबत आढळराव पाटील, शिवसेनेचे नेते राहिलेले खासदार, माजी खासदार राहिलेले आढळराव पाटील हे आता अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे। आढळराव पाटलांनी जी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे, TV9 मराठीला प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की अजून वेळ आहे। अजित पवार आणि आढळराव पाटील हे एकाच कार्यक्रमामध्ये एकत्र, दिलीप मोहिते पाटील सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय। आणि आज देवगिरीवर जी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे त्याच्यामध्ये शिरूरचे आजी माजी आमदारांना बोलवण्यात आलेलं आहे, नेत्यांना बोलवण्यात आलेलं आहे, पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। एक महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन देवगिरी बंगल्यावर करण्यात आलेले आहे आणि या बैठकीसाठी आढळराव पाटील यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आजच कदाचित आढळराव पाटील यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश होऊ शकतो। शिरूरचा विचार केला तर 2004 मध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आलेले आढळराव पाटील हे 2004, त्याच्यानंतर 2009 आणि 2014 या तीनही वेळेला खासदार म्हणून शिरूरमधून निवडून आलेले आहेत शिवसेनेकडून। मात्र आता शिरूरमधली लढत ही अतिशय रंगत होणार असल्याचं पाहायला मिळतंय। अमोल कोल्हे यांना शरद पवार गटाकडून तिकीट दिलं जाणार अशी चर्चा जी आहे ती जोरदार सुरू आहे आणि त्यांच्या विरोधात उभे राहतील ते म्हणजे आढळराव पाटील।